हॅलो एव्हरीवन, मी आहे सुचिता. मी एक क्रोशे आर्टिस्ट आहे आणि मी एक डेंटिस्ट आहे. तर मी माझं एक यूट्यूब चॅनल सुरुवात करत आहे, ज्याच्यामध्ये माझी क्रोशे जर्नी स्पेशली मी शेअर करणार आहे सगळ्यांसोबत. तर आज मी एक व्हिडिओ घेऊन येत आहे, ज्याच्यामध्ये मी एकदम बिगिनर लोकांसाठी, ज्यांना नवीन काहीतरी शिकायचं आहे, त्यांना क्रोशे शिकायचं आहे, कारण क्रोशे सध्या खूप ट्रेंडिंग विषय आहे. तर अशा लोकांसाठी मी एक खूप बेसिक व्हिडिओ घेऊन आली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही अगदीच तुम्हाला काहीच नॉलेज नाही आहे क्रोशेमधलं, तरी पण तुम्ही क्रोशे शिकू शकता आणि तुम्ही छान छान क्यूट अशा वस्तू, ज्या खूप ट्रेंडिंग सुरू आहेत आणि ज्या पिनट्रेस्टी म्हणू शकतो आपण, त्या सगळ्या गोष्टी एस्थेटिक वगैरे, त्या सगळ्या तुम्ही बनवू शकता. तर त्याचं जे बेसिक आहे, जे स्टिचेस असतात वेगळे ते यार्न कसं पकडायचं आहे किंवा हुक्स कोणते वापरायचे, हे सगळं जे नॉलेज आहे, जे सगळं बेसिक तुम्हाला मी आज शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एक यार्न बॉल लागणार आहे, जो मी हा गंगा कंपनीचा आणि ऑलिव्हिया नावाचा हा एक यार्न बॉल वापरत आहे. हा ॲक्रेलिकमध्ये आहे, कारण नवीन लोक जे शिकत आहेत त्यांनी स्पेशली ॲक्रेलिकमध्येच शिकावं किंवा सुरुवात करावी. आणि एक मोठी हुक वापरावी, अगदीच बारीक हुकमध्ये तुम्हाला थोडं कठीण जाईल. तर याच्यावर मेन्शन केलेलं आहे की 4.5 नंबरची हुक तुम्हाला वापरायची. तर तशाच पद्धतीने आपण 4.5 mm वापरत आहे आणि सोबत आपल्याला एक कैची लागणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघा सुरुवात कशी करायची आहे. तर ही यान आपण असं पकडायचं आहे, हे याचं शेवटचं टोक इकडे जाऊ द्यायचं आहे आणि आपला जो लेफ्ट हँड आहे त्याच्यावरती आपल्याला हे असं रोल करून घ्यायचं आहे एकदा. ओके, इथे होल्ड करा. आता काय करायचं आहे, तर हा जो उरलेला भाग आहे याच्यामध्ये आपण असा गोल बनवणार आहे. ठीक आहे, झाला असं आपण गोल बनवलं आहे. आता हे जे शेवटचं टोक आहे हे आपण इथून असं बाहेर काढणार आहे. ठीक आहे, आणि असं ओढून घ्यायचं आहे. बघा, लक्षात आलं का? आणि हा जो शेवटचा भाग आहे हा असा आपण परत ओढून इथे एक छोटा लूप बनवून घेणार आहे. या लूपमध्ये आपण ही हुक आपली इन्सर्ट करणार आहे. तर हुक आपण पकडली आहे राईट हँडमध्ये. हुकचं जे टोक आहे ते आपल्याकडे फेसिंग आहे आणि आता आपण परत बघा असं आपण होल्ड करायचं आहे ह्या 3 बोटांच्या मध्ये आणि आपल्या पहिल्या बोटावरून आपण असं रोल करून घ्यायचं आहे. ओके, आता उरलेले जे आपले हे थंब आणि मिडल फिंगर आहे लेफ्ट हँडचा, त्यांनी आपण हे पकडून ठेवायचं आहे आणि आत्ता आपण ॲक्च्युअल स्टार्ट करणार आहे. तर चला सुरुवात करूया चेन बनवण्यासाठी. हा आपल्या हुकचा टोक आपल्याकडे आहे फेसिंग. आपण काय करणार आहे, याला फिरवणार आहे लेफ्ट साईडला, यानच्या मागे जाऊ द्यायचे, असं यान याच्यामध्ये गुंडाळलं गेलं पाहिजे. आता हे पकडलं आहे आपण हुकमध्ये आणि आपण असं याला खालून काढून घेणार आहे. बघा, एकदम सोपं आहे, घाबरू नका, अजिबात घाबरायचं कारण नाही आहे, खूप इझी आहे. परत बघा, हुकचं टोक आपल्याकडे फेसिंग आहे, हुक आपण फिरवली आहे लेफ्ट साईडला, यांच्या मागे जाऊ द्यायचं आहे. असा गुंडाळा केल्यानंतर या हुकच्या टोकामध्ये आपल्याला हे पकडून असं खाली काढायचं आहे. बघा, परत बघा, हुक आपल्याकडे फेसिंग आहे, हुक फिरवायची आहे लेफ्ट साईडला, यानच्या खाली जाऊ द्यायची आहे, यानला गुंडाळा करून घ्यायचा आहे. आता हुकच्या या टोकामध्ये यान पकडून असं ओढून घ्यायचं आहे. बघा, खूप सोपं आहे. परत बघूयात. 1 2 3 4 5 6 7 8 आणि ह्या आपल्याच्या चेन्स तयार होतील. तर चेन ही एकदम बेसिक गोष्ट आहे, प्रत्येक क्रोशे आयटमची ही बेसिक गोष्ट आहे. तर आता आपण चेन बनवणं शिकलो, तर तुम्ही प्रॅक्टिस करा. आपण बघूयात नेक्स्ट स्टिच. आता हे बघा, आपण एक छानशी चेन बनवून घेतली आहे. तुम्ही नक्की हे प्रयत्न करा आणि बघून बघून बनवण्याचा प्रयत्न करा. खूप सोपं आहे, घाबरायचं कारण नाही आहे. जर तुम्ही आधीच घाबरलात तर मग पुढे काहीच जमणार नाही आहे. तर आपण आता चेन बनवायचं शिकलो आहे. आता आपण याच्या पुढे पहिला जो सिंगल क्रोशे स्टिच असतो, म्हणजे छोटा स्टिच एक, तो आपण बनवणार आहे. परत हुकचं टोक आपल्याकडे, हुक आपण पकडली आहे राईट हँडमध्ये. आता हुक इन्सर्ट करायची आपण इथे, हा जो वरचा भाग दिसत आहे इथे. परत हुकमध्ये असं आपण हा यानचा गुंडाळा करून घ्यायचा आहे, यान ओढून घ्यायचं आहे. तर आता आपल्याकडे काय झालं, चेन करताना आपल्याकडे फक्त हा एक लूप होता, आता आपल्याकडे आहेत 2 लूप. परत हुकचं टोक आपल्याकडे फेसिंग आहे, हुक जाऊ द्यायची आहे मागे, यांचा गुंडाळा करून घ्यायचा आहे,
यान पकडून दोन्ही मधून असं बाहेर काढून घ्यायचं आहे. तर हा झाला आपला पहिला सिंगल क्रोशे. आपण काय करणार आहे, हुक असं याच्यामध्ये इन्सर्ट करून घ्यायचं आहे. ओके, इन्सर्ट करून घेतल्यानंतर याच्यामध्ये हा धागा लपेटून बाहेर काढायचा आहे असा. आता आपल्याकडे आहेत दोन लूप्स. परत यार्न जसं आपण चेनसाठी बनवलं होतं, यार्नच्या मागे जाऊ द्यायचं आहे हुकला, असं पकडून दोन्ही लूप्समधून या बाहेर काढायचं आहे. परत बघा, चेनचं जे हे वरचा भाग आहे याच्यामध्ये आपण हुक इन्सर्ट करत आहे, असं याला गुंडाळून याच्यामधून आपण हुक काढून घेत आहे. बरोबर आहे. तर आता हे 2 लूप्स आहेत. परत आपल्याला हुक अशी फिरवायची आहे, याच्यामध्ये हुकमध्ये पकडून असं काढून घ्यायचं आहे. बघा, खूप इझी आहे. हे आपण सिंगल क्रोशे स्टिच शिकत आहोत. आपण नेक्स्ट स्टिच शिकून घेऊयात. हे आपण शिकलोय सिंगल क्रोशे. तर मी परत एक लाईन अजून बनवून घेतली आहे. आता आपण बनवणार आहे हाफ डबल क्रोशे. तर काय करायचं आहे, सोपं आहे, अगदी सोपं आहे. परत हुकचं टोक आपल्याकडे फेसिंग करायचं आहे, हुक जाऊ द्यायची आहे मागे, हुक असं एक यार्नचं आपलं लूप बनून जाणार. तर आपल्याला इन्सर्ट करायचं आहे इथे. बघा, हे जे बनलेलं दिसत आहे सिंगल क्रोशेपासून, याच्यामध्ये इन्सर्ट केलं. परत हुकनी पकडून हा यार्न आपण बाहेर काढून घेणार आहोत. आता जसे सिंगल क्रोशेमध्ये 2 लूप्स बनले होते, तसे आता हाफ डबल क्रोशेसाठी आपल्याकडे बनलेत 3 लूप्स. परत यार्न असं फिरवून यार्नचा गुंडाळा करून यार्न असं आपल्याला काढून घ्यायचे तिन्ही लूप्समधून ॲट ए टाइम. परत बघा, 1 2 3 4 आणि 5. बघा, परत नंबर वरून शिका. 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 5. बघा, खूप इझी आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा, माझ्यासोबतच करा. व्हिडिओची स्पीड कमी करून करा, म्हणजे तुम्हाला जमेल. 1 2 3 4 आणि 5. डबल क्रोशे स्टिच. तर काय करायचं आहे, आपल्याकडे यार्न फेसिंग हुक फेसिंग टुवर्ड्स अस. सगळ्यात आधी स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2, ठीक आहे, स्टेप नंबर 3. आता आलेत आपल्याकडे 3 लूप्स. आपल्या हुकवर हे 3 लूप्स आलेत, बरोबर आहे. तर स्टेप नंबर 4, स्टेप नंबर 5, दोघांमधूनच काढायचं आहे. स्टेप नंबर 6, परत उरलेल्या दोघांमधून यार्न काढायचं आहे. तर आपण असं 7 स्टेप्समध्ये डबल क्रोशे शिकत आहे. 1 2 3 loops, 4, remove from these 2 loops, again 6 and 7. परत बघा, 1 2 3 4 5 6 and 7. परत बघा, नंबरवरून आपण लवकर शिकू शकू. 1, माझ्या सोबत प्रॅक्टिस करा. 1 2 3 4 5 6 7. Again 1 2 3 4 5 6 आणि 7. खूप इझी आहे.
तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस करा, तुम्हाला नक्की जमेल. तर बघा मी अजून एक डबल क्रोशेची पूर्ण लाईन बनवून घेतली आहे. तर हे छान असं दिसत आहे. तर तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा. सगळ्यात आधी आपण शिकलो चेन कशी बनवायची आहे, त्याच्यानंतर सिंगल क्रोशे कसं बनवायचं आहे, नंतर हाफ डबल क्रोशेचे आपण 2 लाईन्स बनवल्यात, नंतर डबल क्रोशेचे आपण परत 2 लाईन्स बनवल्या. तुम्ही व्हिडिओ थांबवून बघा, व्हिडिओची स्पीड स्लो करून बघा आणि सोबत ट्राय करा, जेणेकरून तुम्हाला लवकर जमेल. आणि जे मी स्टेप्स सांगितल्या 1 2 3 4 5 6 7 तर त्या तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुम्हाला अजून छान समजेल आणि जमेलही. आणि ते तसंच लक्षात ठेवलं, तुम्ही प्रॅक्टिस करा. चेनची पूर्ण 1 दिवस प्रॅक्टिस करा, परत सिंगल क्रोशेची दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस करा. असं केलं तर तुम्हाला नक्कीच हे सगळं जमेल. तर आजचा हा पहिला व्हिडिओ होता. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण हे बेसिक गोष्टी शिकलो आहे. नवीन जे स्टिचेस आहेत अजून थोडेसे कठीण असे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काहीही क्वेरीज असतील तर कमेंट करा, मी नक्की रिप्लाय करेल. चला, थँक्यू, बाय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओला ज्यांना आवड आहे त्यांच्यासोबत शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी नक्कीच काहीतरी नवीन घेऊन यायचा प्रयत्न करणार आहे.